अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। श्रावणी शुक्रवार किंवा जीविताची पूजा ही अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे। श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवतेची व महालक्ष्मीची पूजा केली जाते। तसेच सुहासिनींना घरी बोलवून फुले, पाने, हळदी, कुंकू तसेच दक्षिणा देऊन त्यांची विधिवत पूजा केली जाते। त्याला सवासणी पूजन असे म्हणतात। श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनी बोलवून त्यांना हळदी, कुंकू, फुले, दक्षिणा अर्पण करून त्यांना मुठभर चणे द्यावे। तसेच त्यांची विधिवत पूजा करावी आणि प्रत्येक शुक्रवारी पुरण घालावे आणि कोणत्या तरी एका शुक्रवारी पुरण घालून पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून सवासिनी जेवायला घालावी, तिला दक्षिणा द्यावी, सवासणींचा मानपान करावा। तसेच श्रावणातील चारही शुक्रवारी जीविताची पूजा केली जाते। ही पूजा संततीच्या रक्षणासाठी, त्यांच्या भल्यासाठी तसेच त्यांचे आयुष्यमान वाढावे यासाठी केली जाते। तर ही पूजा श्रावणातील शुक्रवारी का करावी, याचे मुलांचे औक्षण कसे करावे व मुले बाहेरगावी असल्यावर औक्षण कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ संपूर्ण आवश्यक बघा। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। आणि माझ्या चॅनेलवर जर प्रथम नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असणारे बेल आयकॉनचे क्लिक करा, म्हणजे माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज, माहिती यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओची आपण माहिती घेऊया। बघा, श्रावण महिन्याच्या सुरुवातीला ज्योतीचं चित्र आणून घरामध्ये भिंतीवर चिटकवलं जातं आणि याची पूजा श्रावणी शुक्रवारी किंवा संपूर्ण श्रावणभर केली जाते। तर हे चित्र घरामध्ये का चिटकवलं जातं किंवा या चित्रामधले असलेल्या विविध प्रतिमा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। या प्रतिमेमध्ये 4 देवतांच्या वेगवेगळ्या प्रतिमा दिलेल्या आहेत। त्यांचा परस्पर काहीही संबंध नाही, परंतु या वेगवेगळ्या असे त्यांचे संदर्भ देखील सांगितलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जीवितेच्या प्रतिमाचं पूजन केले जातं। याच्यातील एकही प्रतिमा बदललेली नाही। बघा, जीवितेच्या प्रतिमेमध्ये प्रथम नरसिंहाची प्रतिमा, तसेच दुसऱ्या प्रतिमेमध्ये कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण, तिसऱ्या प्रतिमेमध्ये लहान मुलांना खेळवणारी आई, तसेच चौथ्या प्रतिमेमध्ये बुध व बृहस्पतीची प्रतिमा आपल्याला दिसते आणि या सर्व प्रतिमेचं पूजन केलं जातं। बघा, भगवान विष्णू यांचा 4था अवतार असणारे नरसिंह आपल्या बालभक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे। भक्त प्रल्हादाचे हिरण्यकशिपू या दैत्यापासून रक्षण करण्यासाठी नरसिंहांनी हा अवतार धारण केला होता। बालकाचे रक्षण आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेला नरसिंह म्हणून यांचे पूजन केले जाते। त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण। यातील नाग आणि श्रीकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत आहे। मग नाग आणि श्रीकृष्ण यांची वेगळी प्रतिमा का नाही? कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण आणि नाग यांची प्रतिमा का दिलेली आहे असा प्रश्न देखील मनामध्ये येतो। आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल, या बाळकृष्ण आणि त्यांचे सवंगडी खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या पात्रात गेला आणि तो चेंडू कृष्णाने परत आणला। खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला। नंतर तिसऱ्या चित्रात येतात जरा व जिवंतिका। जरा व जिवंतिका या यक्षघरातील देवता आहेत। या यक्षिणींबद्दल महाभारतात एक कथा येते। मगध नरेश बृहस्पती याला 2 राण्या असतात। या दोन्ही राण्या त्याच्या आवडत्या असतात, परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री काहीही होत नसते। त्यामुळे राजा चिंतित असतो। या सुमारास नगर जवळील उपवनात ऋषी चंडकोशीत आल्याचे राजाला समजते। राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली समस्या त्यांना सांगतो। ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व तो राणीला खायलासाठी सांगतात। दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे ऋषी आंब्याचे 2 समान भाग करून राण्यांना देतो।
दोन्ही राणांना कालांतराने पुत्र होतो, परंतु अर्धा अर्धा असा विचित्र अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो। त्याच वेळी तेथून जरा नामक यक्षिणी जात असते। ती त्या दोन्ही अर्भकांना उचलते आणि आपल्या शक्तीने त्या दोघांना एकत्र करते आणि तिन्ही संजेच्या वेळेला ती राजाला ते अर्भक आणून देते। जरेने सांधल्यामुळे या अर्भकाचे नाव राजा जरासंध असा ठेवतो आणि जरेने केलेल्या उपकारानिमित्त नगरात तिचे देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो। प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात ते म्हणजे बुध आणि बृहस्पती। बुध आणि बृहस्पती हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती वाघावर बसलेला असून हातात चाबूक घेऊन दाखवतात। बुधाच्या प्रभावाने बालकाला बुद्धिमत्ता प्राप्त होते, अलौकिक असे ज्ञान प्राप्त होते। तसेच बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती, विविध बुद्धी जागृत होते, असे या चित्राचे एकत्रित अर्थ सांगितला जातो। आता या पूजेची मांडणी कशी करायची ते आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम जिथे आपण ही पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायची। त्याच्यावर एक छोटीशी रांगोळी काढायची। त्या रांगोळीवर हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा वाहून घ्यायच्या, म्हणजेच भूमिपूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावर एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे। त्याच्यावरती तुम्हाला लाल वस्त्र टाकायचं आहे। त्या लाल वस्त्र टाकून झाल्यानंतर दोन्ही साईडला तुम्हाला नागवेलीची पानं ठेवून त्याच्यावरती अक्षदा ठेवून हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तिथे सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करायचा आहे, कारण कोणतीही पूजा करताना आपण ती अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वप्रथम दीप प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला नेहमी आसन द्यायचं असतं, त्यासाठी आपण ही नागवेलीची पानं खाली ठेवायची, कारण जर आसन न देता कोणतीही पूजा केली तर ती धरणीमातेला जाऊन मिळते व त्या पूजेचे पुण्य आपल्याला मिळत नाही। यासाठी आपल्याला दिव्याला सर्वप्रथम आसन द्यायचं आहे। दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घेऊन दिव्याची पूजा करायची, कारण आपली कोणतीही पूजा दिव्याच्या द्वारे देवांपर्यंत पोहोचत असते। त्यानंतर आपल्याला त्याच आसनावरती थोड्या अक्षदा ठेवायच्या आहेत। त्या अक्षदांवरती तुम्हाला हे जीविताचं जे चित्र आहे ते ठेवायचं आहे। समोर एक पानाचा विडा ठेवायचा आणि पानाच्या विड्यावरती अक्षदा ठेवून हळदी कुंकू अर्पण करून त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे। कारण बघा, कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर सर्वात पहिला मान असतो तो गणपती बाप्पांना, त्यामुळे इथे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून आपल्याला घ्यायची आहे। विधिवत पूजा करून गणपती बाप्पांना एक लाल फूल 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे। बघा, श्रावणामधील प्रत्येक दिवस हा खास असतो किंवा प्रत्येक दिवसाची केलेली पूजा ही खास असते, त्यामुळे इथे ही विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। तसेच शुक्रवारी केली जाणारी ही ज्योतीची पूजा देखील मुलांच्या रक्षणार्थ केली जाते, त्यामुळे प्रत्येक आईने ही ज्योतीची पूजा मुलांच्या रक्षणासाठी करायलाच हवी। मगाशी सांगितल्याप्रमाणे तांदळाचा आसन देऊन ज्योतीची आपण तिथे प्रतिष्ठापना केलेली आहे। आता याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करून दुर्वा आघाड्यांची जी माळ आहे ती त्यांना घालायची आहे। त्यानंतर 21 मणाचं कापसाचं वस्त्र तयार करून ते देखील या जीवितच्या प्रतिमेला घालायचं आहे। या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत, त्या म्हणजे दुर्वा आघाड्याची माळ, कापसाचं वस्त्र, हे ज्योतीच्या चित्राला आवर्जून प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला घालायचंच आहे। त्यानंतर एक पानाचा विडा इथे जीवते मातेला आपल्याला अर्पण करायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला 2 जोडविड्याची पानं घ्यायची, त्याच्यावरती हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम अशी जी काही वस्तू आहेत त्या ठेवून द्यायच्या आहेत। त्यानंतर त्याच्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा आणि एक फूल अर्पण करायचं आहे। असा पानाचा विडा ज्योती देवतेला आपल्याला या दिवशी अर्पण करायचा आहे। या दिवशी आपल्याला जीवितेची ओटी देखील भरायची आहे, ती तुम्ही खणारा आणि किंवा ब्लाऊज पीसने देखील भरू शकता। यासाठी तुम्हाला एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत। त्यानंतर त्याच्यावर एक नारळ आणि सगळं काही जे ओटीचं सामान असतं, खारीक, बदाम, सुपारी वगैरे, अक्रोड, ते त्याच्यावर ठेवून द्यायचं, किंवा बाजारामध्ये एक तयार पुडी देखील मिळते जी ओटीच्या सामानाची, ती ठेवून तुम्ही हळदी कुंकू वाहून, अक्षदा वाहून ओटी भरली तरी देखील चालते। अशा रीतीने सर्व साहित्य 1 रुपयाचं नाणं ठेवून आपल्याला ओटी देखील देवीची भरून घ्यायची आहे।
त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तर या दिवशी नैवेद्यामध्ये दूध साखरेचा नैवेद्य आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो। तर बघा, नैवेद्य दाखवताना आपल्याला पाण्याचा चौकोन काढून घ्यायचा आहे, त्याच्यावरती हा नैवेद्य ठेवून मग तो देवाला अर्पण करायचा आहे। या दिवशी चणे फुटाण्याच्या नैवेद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे या दिवशी नक्कीच तुम्ही चणे फुटाण्याचा नैवेद्य जरूर दाखवा। ज्यांना शक्य आहे त्यांनी मुठभर पुरण घालून पुरणपोळीचं नैवेद्य देखील ज्योतीला अर्पण करू शकता। एखादं फळ ठेवून त्याचा नैवेद्य देखील आपल्याला अर्पण करायचं आहे। त्यानंतर ज्योतीला दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे। दिवा हा ज्ञानाचा अंधकार मिटून प्रकाश पसरवण्याचं प्रतीक आहे। याला वंशवृद्धीचं प्रतीक देखील मानलं जातं। त्यामुळे ज्योतीचं पूजन केल्याने मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं असं देखील म्हटलं आहे। जरा आणि जिवंतिका याचा अर्थ, जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, अर्थातच म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या देवता म्हणून जरा जिवंतीचा पूजन केले जाते। जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदनी रक्षावृते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते असा मंत्र पठण करून जिवेतेची पूजा केली जाते। प्रत्येक श्रावणी शुक्रवारी जिवेतेची पूजा करायची आहे। पूजा झाल्यानंतर जिवेतेची आरती देखील करून घ्यायची आहे। जिवेतेची विधिवत पूजा आरती झाल्यानंतर आपल्याला कथा देखील वाचून घ्यायची आहे। त्यानंतर कणकेचे दिवे 5, 7 किंवा 11 असे दिवे बनवायचे आहेत। दिवे बनवत असताना कणकेमध्ये थोडासा गूळ आणि तूप हे घालून दिवे बनवायचे आहेत। या कणकेमध्ये मीठ घालायचं नाही। यानंतर या दिव्याने सर्वात अगोदर आपल्याला देवीला ओवाळून घ्यायचं आहे। आपल्या घरातील सर्व देवदेवतांना ओवाळून घ्यायचं। आता यानंतर ज्योतीची पूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये असलेली जी छोटी मुलं आहेत त्यांना पाटावर बसून त्यांना देखील ह्या दिव्याने ओवाळून घ्यायचं। त्यांना हळदी कुंकू लावून चणे फुटाण्याचं वाण द्यायचं आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची। आणि तुमची मुलं जर परगावी असतील तर चारी बाजूला अक्षदा टाकून औक्षवण करावे, त्यामुळे तुमच्या मुलांचं औक्षवण करण्यासारखं होतं। या दिवशी जिवितेची पूजा केल्याने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधीच अडीअडचणी येत नाहीत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभतं। यासाठी मुलांच्या रक्षणास खातर आपल्याला ही पूजा करायची आहे। कणकेचे दिवे बनवत असताना त्यामध्ये फुलवात न घालता जोडवात घालायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जिवतेची पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य सांगा आणि माझ्या चॅनेलवरती जर प्रथम आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनेलवरती येणारे असे छान छान माहितीज व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।